कल्याणमूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज पुनश्च एकदा पर्व काळाचं औचित्य आहे। ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या या सुरादेवी नगरीमध्ये सुरू असणारा हा उत्सव आणि आज या उत्सवाचा 6वा दिवस आणि फार सुंदर योग आहे। उत्पत्ती एकादशी आहे आज। आजची एकादशी आळंदीची यात्रा आहे आणि परवा ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होईल। आणि त्या पवित्र कालखंडामध्ये कलिपावना अवतार गोस्वामी तुलसीदास महाराजांनी त्यांच्या शब्दांनी जी प्रभू रामचंद्रांची पूजा केली, वाङ्मयीन सेवा केली, त्या शब्दांचा आधार घेऊन आपणही त्या रामायणाची सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करत आहोत। आज पुनश्च एकदा एकादशीचा पवित्र दिवस आहे, हरिदिवस आहे आणि त्या दिवशी पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो। सगळे संत महात्मे, सगळ्या पवित्र चेतना, कथेकरता उपस्थित असणारे श्रोतृवर्ग, या प्रेमयज्ञामध्ये, ज्ञानयज्ञामध्ये तनमन धनानं आहुती टाकणारे सगळे भाविक, आमची सगळी संगीताला साथ करणारी, रंगदेवता प्रसन्न करण्याकरता सहकार्य करणारी सगळी आमची सहकारी मंडळी आणि ज्यांच्या कानावर या विज्ञानाच्या सदुपयोगाने माझे शब्द जात असतील त्या सगळ्यांना एकदा पुनश्च व्यास गादीवरून वंदन करतो। रामकृष्ण हरी। काल कथेच्या प्रवाहामध्ये आपण राम आणि भरत महाराजांच्या भेटीपर्यंत गेलो होतो, पण मी घाईघाईत पोहोचवलं कारण की ती झाकी तयार होती, तिथपर्यंत न्यायचं होतं। पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही। राम यावे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि आपण प्रत्येक जण म्हणतो आमच्या जीवनामध्ये राम यावा, आमच्या जीवनामध्ये राम यावा। पण तो राम येण्याकरता कोणतं ठिकाण पाहिजे, ते ठिकाण आपल्याला बनवता आलं पाहिजे। आणि प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना ज्या जागेवरून निघाले, तमसेवरून परत निघाले, गंगा काठावर आले, गंगा काठावर केवटाच्या नावेमध्ये बसले आणि केवटाच्या नावेमध्ये बसल्यानंतर अलाहाबाद क्षेत्रामध्ये आले, प्रयाग क्षेत्रामध्ये आले आणि त्या प्रयाग क्षेत्रामध्ये आल्यानंतर भरद्वाज महाराजांचा आश्रम लागला आणि भरद्वाज महाराजांना प्रभू रामचंद्रांनी रस्ता विचारला, आम्ही कुठं जायचं?
तेव्हा भरद्वाज महाराजांचे 4 शिष्य आले आणि त्या 4 शिष्यांनी रस्ता दाखवला. याचा अर्थ फार गोड आहे. कोणता रस्ता होता? 4 जणांनी दाखवला. ते 4 जण म्हणजे 4 वेद होते. जायचं जर असेल तर वेदानं दाखवलेल्या रस्त्याने गेलं पाहिजे. वेद मार्गी मुनी गेले. हे सगळे मुनी त्या रस्त्याने गेले, सगळे लोक त्या रस्त्याने गेले. आपण वेदाला मानणारी मंडळी आहोत. आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, आपलेच ग्रंथ आपण मानत नाही. आपल्याच ग्रंथावर आपलेच लोक टीका करतात, नवनवीन गोष्टी सांगतात. आपण त्यांचं मान्य करतो, पण आपण त्या वेदाला मानत नाही. वेदासारखं प्राचीन वाङ्मय आणि वेदासारखं तत्वज्ञान कुठेच नाही. आपले सगळं तत्वज्ञान हे वेदावर आधारित आहे. म्हणून कोणत्या रस्त्याने जायचं हे जर विचारायचं असेल तर वेदाला विचारलं पाहिजे. 4 जण आले, भरद्वाज महाराजांचे 4 शिष्य, आणि ते 4 शिष्य म्हणजे 4 वेद होते. आणि भगवान समोर जाऊ लागले आणि समोर गेल्यानंतर वाल्मिकी महाराजांचा आश्रम आला. आता नीट ऐका. वाल्मिकी महाराजांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर वाल्मिकी महाराजांना राम प्रणाम करतात आणि प्रणाम करून विचारतात, महाराज, आम्ही वनवासामध्ये आलो, आम्हाला राहण्याकरता एका ठिकाणाची गरज आहे. तुम्ही सांगा आम्ही कोणत्या ठिकाणी राहू. राम म्हणजे ज्ञान, सीता म्हणजे भक्ती आणि वैराग्य म्हणजे लक्ष्मण हे कुठे राहतात, त्यांनी कुठं राहिल्या पाहिजे याच्याकरता वाल्मिकी महाराजांनी 14 ठिकाणं सांगितली. काळजीपूर्वक लक्षपूर्वक त्या ठिकाणाकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये ही ठिकाणं निर्माण व्हावी, तेव्हा राम येईल. फक्त राम आला पाहिजे याच्याकरता भजन म्हटल्यानं राम येणार नाही. राम आएंगे 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 हो येणार ना, आलेच पाहिजे, आलेच पाहिजे. पण ते येण्याकरता कोणतं ठिकाण पाहिजे नीट ऐका. वाल्मिकी महाराज म्हणतात, रामा, तू मला विचारतो की मी कुठं राहायचं. अरे तू कोण आहे? श्रुति से तू पालक राम, तुम जगदीश माया जानकी, यो सृजति जनु पालति हरति रूप पाई कृपा निदान की, जो सहस शिशु अयेश महिधर लखन सचराचर धनी, सुर काज धरि नर राज तनु चले दल नखल निश्चर अने. तुम्ही कोण आहात? श्रुती सेतु पालक राम, तुम माया जगदीश जानकी. तुम्ही श्रुतीचे सेतूचे पालक आहात, तुम्ही सगळ्या जगाचे निर्माते आहात. आणि तुम्ही कुठं नाही. तुम्हाला समजणं काय इतकं सोपं आहे का? राम स्वरूप तुम्हार वचन अगोचर बुद्धिपर, अविगत अखत अपार नीति नीति नित निगम कहे. त्या वेदानंही त्याला नीती नीती म्हटलेलं आहे. आणि तुम्ही मला विचारता कुठं राहू कुठं राहू. अरे तुम्ही नाही असं ठिकाण कुठं आहे? तू नाही असं ठिकाण कुठं आहे? कारण की सगळीकडं तूच तर व्यापलेला आहे, सगळीकडे तूच व्यापलेला आहे. तू नाही असं ठिकाण कुठे आहे? पण तरीही रामा, तू मला विचारतो ना, ताईक मी तुला सांगतो, सिय लखेन समत तू कुठं राहायचं. सुनहु राम अब कहु निकेता, जहा बसऊ सिय लखन समेता. रामा तू कुठं राहायचं आहे? पहिलं ठिकाण सांगितलं आहे का? पहिलं ठिकाण फार गोड आहे. कुठे राम राहतो? जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरी नाना. ज्यांचे कान सतत तुझ्या कथेचं श्रवण करतात, त्या कानामध्ये तू राहा, तिथे तू राहा. आज एकादशी आहे आणि एकादशीला जर तुम्ही कथा कीर्तन ऐकत असाल ना, तुम्ही मनुष्य म्हणून राहत नाही, तुम्ही विष्णू स्वरूप होता.
हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराजांचे मत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या एकादशी व्रताचं महत्व माहीत आहे तुम्हाला? ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरते जना, नेमे आचरते जना. गाती ऐकती हरी कीर्तना, गाती ऐकती हरी कीर्तना. ते समान विष्णुसी, ते समान विष्णुसी. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे. शब्द माझे नाही आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूसी. तुम्ही सामान्य नाहीत, सध्या विष्णू स्वरूपात तुम्ही. कारण की तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की या दिवशी जे कथा कीर्तन श्रवण करतात ना, ते समान विष्णूशी आहे. ज्यांच्या कानामध्ये भगवंताची कथा सतत जात राहते. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना. भरही निरंतर होईन पुरे, तिनके ही तुम कहू गृह सुरे. त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही राहा. ज्यांच्या कानामध्ये कथा जाते आणि कथा गेल्यानंतर ते कान कधीच तृप्त होत नाही. ऐकावं वाटते, ऐकावं वाटते. किती कथा ऐकल्या म्हणजे माणसाचं तृप्ती व्हायला पाहिजे? व्हायलाच नाही पाहिजे. तृप्ती होत असेल तर आपण काहीतरी कमजोर आहोत. सतत कथा ऐकावी वाटली पाहिजे, सतत कथा ऐकावी वाटली पाहिजे. आणि कथा जर जात असेल, कथा जर चुकत असेल तर मनाला वेदना व्हायला पाहिजे. भरही निरंतर होईन पुरे, तिनके हिय तुम कहू गृह तोरे. सगळ्यात पहिलं ठिकाण सांगितलं, फार महत्वाचं आहे श्रवण. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, श्रवणे पापे जाते धर्मधरी उन्नती. श्रवणानं पाप निघून जाते, धर्म कळायला सुरुवात होतो. कोणी कोणाचं या काळामध्ये ऐकायला तयार नाही आणि त्या काळामध्ये कथेला महत्त्व दिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मी 2-3 वेळा तुम्हाला म्हटलं तरी पुनश्च पुनरावृत्ती करतो. तर उद्यापासून कोण सांगेल तुम्हाला उद्या संपली कथा. पण जिथे कथा कीर्तन असते ना, तिथं जावं, न बोलवता जावं. तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे. जिथं आपले हित होते, जिथं आपलं कल्याण होते, तिथं न बोलवता जावं. लोकांना प्रत्येक गोष्टीकरता मान पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीकरता मान पाहिजे. बरोबर आहे, मानाशिवाय जाऊ नये. पण कुठे कोणाचं लग्न आहे, कार्य आहे, ते आहे, हे ठीक आहे, इथे मानाशिवाय जाऊ नये. पण सत्संगामध्ये येण्याकरता, भजन कीर्तनामध्ये येण्याकरता मानाची अपेक्षा नसावी. जावं. विनोबा भावे तर असं म्हणायचे की तुम्हाला काहीतरी काम आहे, काम आहे तुम्हाला काहीतरी, आणि तुमच्या कानावर नामस्मरणाचा आवाज आला, तुमच्या कानावर कीर्तनाचा आवाज आला, तुमच्या कानावर कथेचा आवाज आला,
त्या कामामुळं जर तुम्ही जाऊ शकत नसेल ना, तर एक काम करा, तिथून देवाची प्रार्थना करा, देवा माझं काहीतरी पाप आडवा आलं असेल की मला कथेला जाता आलं नाही, मला कीर्तनाला जाता आलं नाही, आणि तिथूनच आपल्या मनामध्ये पश्चाताप जर झाला ना, तर कथेचं पुण्य तुम्हाला तिथं बसल्यानं प्राप्त होईल. पण वेळ आहे ना लोकांना, आहे वेळ आहे. कामं कोणाला नसतात, सगळ्यांना काम आहे. पण पुन्हा पुन्हा ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा कुठे येणार आहे? आणि हे सगळं करायला पैसे लागतात. मंडप टाका, हे टाका, आयोजन करा, सगळं करा. आणि हे कोणा करताय? आपलाच लाभ झाला पाहिजे. कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, कथा जी आहे ना, कथा चुकली नाही पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. फार लोक पाहिले आम्ही, आयुष्य गेली त्यांची, पण कथा ऐकतात. कारण की ही कथा जुनी नाही आहे, या कथेला महत्व आहे. आज कित्येक वर्ष झाले त्रेतायुगातली रामकथा आजही ऐकावी वाटते, कारण की त्या कथेमध्ये सामर्थ्य आहे. आज द्वापार युगातली कृष्ण कथा, त्या कृष्णाचं चरित्र भागवताच्या रूपाने ऐकावं वाटते. काय ऐकावं वाटते? त्याच्यामध्ये काहीतरी नृत्य नवीनता आहे. गीता ऐकावी वाटते, रोज वाचावी वाटते. अरे 700 श्लोक असतात, पण तरी आज त्याला ग्रंथाला महत्व आहे. भगवान शंकर स्वतः म्हणतात, ते हर म्हणे, पार्वतीला म्हणतात हर म्हणे नेनिजे, देवी नित्य नूतन तुझे, तैसे जाणीजे गीता तत्व. जसं तुझं स्वरूप नित्य नवन आहे ना, तसंच गीता तत्व सुद्धा नित्य नवीन आहे. दिने दिने नवम नवम, पदे पदे स्वादू स्वादू. याचा स्वाद कमी होत नाही. आपला का नाही? जर तुमचा स्वाद गेला तर काय समजायचं? लोक कधी म्हणतात तोंडाला चव नाही राजो, समजायचं आपण बिमार आहोत. ज्याला कथा कीर्तनाची चव येत नाही ना, समजून जायचं बिमार आहोत आपण. आणि कोणाला उलटी चव येते तेव्हा समजायचं साप डसला. कारण की असं म्हणतात की साप डसल्यानंतर निंबाचे पानं खाल्ले तर गोड लागतात, आणि साखर खाल्ली तर कडू लागते. मला माहीत नाही, मला काही डसला नाही कधी. आणि आशीर्वाद द्या, डसू नका देऊ. मला नाही डसला, पण असं वर्णन आहे की साप डसला, याची खूण काय आहे? तर त्याला निंबाचा पाला खाऊ घालायचा. तो जर त्याला कडू लागला तर समजायचं याला साप डसला. आणि साखर खाऊ घालायची, ती जर त्याला कडू लागली, निंबाचा पाला गोड लागला आणि साखर कडू लागली, समजायचं याला साप डसला. तसं तर तुम्हाला कथा कीर्तनाविषयी अरुची असेल तर समजा कलिकाळाचा साप दंश तुम्हाला झालेला आहे. तुम्हाला कथेची टेस्ट आवडत नसेल तर असं समजून घ्या की तुम्हाला कोणता तरी रोग झालेला आहे, आणि तो रोग तुमच्या तोंडाची टेस्ट गायब करते. आणि चांगल्या विचारांची टेस्ट जर तुम्हाला मिळत नसेल ना, तुमचं जीवन वेस्ट जाते. तुम्हाला कधीच बेस्ट प्राप्त होत नाही, कधीच नाही. गोस्वामी तुलसीदास महाराज शब्दांनी सांगतात की ज्यांचे कान सतत तुमच्या कथेचं श्रवण करतात, आणि समुद्राचं लक्षण आहे, समुद्रामध्ये किती पाणी आलं तरी समुद्र भरत नाही, किती आलं तरी त्याला यावंसच वाटते. तसं कानालाही सागराची उपमा दिली, जिनके श्रवण समुद्र समाना. तसे तुमची कथा कितीही ऐकली तरीही त्या कानाची तृप्ती होत नाही, तर समजा झालं भगवान प्रभू रामचंद्र तुमच्या हृदयामध्ये वास करून राहिले. आणि मग नंतर म्हणता येईल राम आएंगे आएंगे आएंगे, आले. आणि राम आल्यानंतर काय होते? मेरे झोपड़ी के दुख सारे कट जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के दुख सारे कट जाएंगे, राम आएंगे.
नंतर म्हणा राम आएंगे आएंगे, आणि राम हृदयामध्ये राहायला प्रारंभ झाला तर जीवनामधले सगळे दुःख निघून जातात. दुसरे राम कुठे राहतात? रामाला राहण्याचं दुसरं ठिकाण वाल्मिकी महाराज सांगतात, ऐका. लोचन चातक जिन कर राखे, रयहि दरस जलधर अभिलाषे, निदरहि सरित सिंधू सरभारी, रूप बिंदू जल होई सुखारी. सांगतात की हे रामा, ज्यांचे नेत्र हे ज्यांनी चातक बनवलेले आहे आणि तुमच्या दर्शनरूपी मेघा करता ते सदा आसुरलेले असतात. चातक जो असतो ना, चातक तो वाट पाहत असतो, त्या पावसाची वाट पाहत असतो आणि पाऊस पडला की त्या चातकाला आनंद होतो. तसे तुझे येण्याची चाहूल लागली आणि चाहूल लागल्यानंतर तुमच्या दर्शनरूपी मेघासाठी सदा आसुरलेलं त्याचे जे नेत्र आहे त्यानं चातकासारखे बनवलेले आहे. सतत वाट पाहत राहते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही त्याची वाट पाहिली ना तर तोही तुमची वाट पाहतो. म्हणून तर म्हटलेलं आहे, तो पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी. रूपाळू तातडी वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे, जो भगवंताची वाट पाहतो. भगवंताचे वाट भक्तांचे नयन कसे पाहतात माहीत आहे? त्या चकोरा करता, तो चकोर जो असतो ना, बाकी जल त्याच्याकरता उपलब्ध आहे. नदी आहे, सागर आहे, सगळं भरलेलं आहे, पण त्याला ते जल पाहिजे नाही. त्याला कोणतं जल पाहिजे? त्याला त्या पाण्याचं, पावसाचं आलेलं जे जल आहे ना, त्याचा एक थेंबही पुरेसा आहे. जगामध्ये बाकी सगळं पडलेलं आहे, पण ज्याचं लक्ष, ज्याची दृष्टी केवळ भगवंताची वाट पाहत राहते. आणि तिनके हृदय सदन सुखदायक, बसहु बंधुसिय सैर गुणायक. त्यांच्या हृदयामध्ये राम तू वास कर. समोर सांगितलेलं आहे, चरण राम
तीर्थ चली जाही राम बसवू तिनके मन माय. ज्यांचे चरण तीर्थयात्रे करता जातात, तीर्थक्षेत्रा करता जातात, ज्यांचे चरण तीर्थक्षेत्रा करता जातात, तिथे त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही राम वास करा. त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही वास करा. कोणाचे चरण तीर्था करता गेले पाहिजे याचंही सांगितलेलं आहे. जर तुमचे हातपाय सगळे चांगले आहे, जव ही सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये, तव तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्यांनी जावं. आणि जे तीर्थयात्रा केली पाहिजे ना, तीर्थयात्रा केली पाहिजे. पण तीर्थ शब्दाचा अर्थ काय होतो? तीर्थ कशाला म्हणतात त्याचे 7 लक्षण सांगितलेले आहे. मी आता विस्तार नाही करत त्या गोष्टीचा. जिथे एखाद्या ग्रंथाचं पारायण होते ते ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र असते. जिथे नदी वाहत असते ते ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र असते. जिथे मोठा पर्वत असतो ते ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र असते. आता त्याचा विस्तार मला करता येणार नाही, तर प्रत्येक ठिकाणी जिथं कथा असते ना, ते कथेचं ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक कथेचं ठिकाण तीर्थक्षेत्र आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम त्रिवेणी संगम आहे. 3 नद्या आहे तिथं, देव, भक्त आणि नाम. देवही आपल्याला पवित्र करतो, भक्तही आपल्याला पवित्र करतात आणि भगवंताचं नामही आपल्याला पवित्र करतात. नंतर सांगितलं, मंत्र राजुनित जपही तुम्हारा पूजही तुम्ही सहित परिवारा. ज्या घरामध्ये तुझ्या मंत्राचा जप होतो, तुम्ही तीर्थाला जाता, बरेच जण प्रयत्न करतात, बरेच आमची महाराज मंडळी तीर्थयात्रा काढतात, केल्या पाहिजे, काढल्या पाहिजे, ठीक आहे. पण आपण हा विचार का करत नाही, आमचं घरही तीर्थ बनलं पाहिजे, आमचं घरही तीर्थक्षेत्रासारखं पवित्र बनलं पाहिजे. आणि कोणतं घर तीर्थक्षेत्र आहे? मंत्र राजनीत जपही तुम्हारा. ज्या घरामध्ये सतत मंत्र जाप केला जातो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोणताही जो तुमचा गुरुमंत्र असेल, आणि गुरुमंत्र क्लिष्ट नसावा, सोपा असावा, सगळं सोपं असावं, परमार्थामध्ये कठीण काही नसावं. आणि त्या मंत्राचा तुम्ही जप करून राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूजही तुम्ही सहित परिवारा. ज्या घरामध्ये सगळे मिळून भगवंताची पूजा अर्चा करतात, भजन करतात, घरामध्ये 2 गोष्टी जर सोबत झाल्या ना तर फार चांगलं होईल. भोजन आणि भजन परिवारानं सगळ्यांना मिळून करावं. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये वारकऱ्याचं घर जेव्हा असायचं ना, त्या वारकऱ्याच्या घरामध्ये सगळेजण बसायचे आणि हरिपाठ करायचे, नंतर जेवण करायचे. ज्या घरामध्ये भजन आणि भोजन सोबत होते ना, ते घर स्वर्गापेक्षाही सुंदर आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे ते घर. नाही आता दिवसभर कामामुळे होत असेल तर संध्याकाळची तरी अशी एक वेळ असावी की ज्यावेळेस सगळ्यांना सोबत एकत्र मिळून जेवण करावं आणि थोडा वेळ का काही होईना सगळ्यांनी मिळून भजन करावं. तुमच्या घरामध्ये कोणते विकार येणार नाही.
तरपर होम करई विधी नाना विप्र जेवाई देही बहुदाना. कोणत्या घरामध्ये राम येतो? ज्या घरामध्ये तर्पण होम केलं जाते, यज्ञ केले जातात. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला करता येत नाही ना. अरे देवाचं नामस्मरण करणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. नाम जपतो परम यज्ञ सगळ्यात सुंदर आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. तुम्ही घरामध्ये बसून नामस्मरण करून राहिले झालं, तुमच्याकडून कोटी कोटी यज्ञ घडतात आणि नामस्मरण हाच यज्ञ आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. भगवद्गीतेमध्ये विभूती योगामध्ये सांगितलं यज्ञामध्ये मी जपयज्ञोस्मी आहे. आणि काही कठीण नाही. आणि तुमच्याकडे सगळी व्यवस्था असेल तर एक काम करायचं, घरामध्ये यज्ञकुंड टाकायचं आणि यज्ञकुंडामध्ये मंत्र म्हणत म्हणतच आहुत्या टाकायच्या. वातावरण पवित्र होते. एका ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करता करता यज्ञ होतो, ज्या घरामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवतांचे जे फोटो आहेत त्यांच्याकरता पुष्पाच्या माळा बनतात आणि ज्या घरामध्ये म्हाताऱ्या लोकांची सेवा होते त्या घरामधली लक्ष्मी कधीच कमी होत नाही. त्या घरामधली लक्ष्मी कधीच सोडून जात नाही. एक, ज्या घरामध्ये यज्ञ केला जातो, भगवंताचं नामस्मरण केलं जाते. दुसरं, ज्या घरामध्ये आपल्या घरातल्या ज्या देवतांचे फोटो असतील, प्रतिमा असतील, त्यांच्याकरता पुष्पांच्या हाळा बनवल्या जातात. आणि तिसरं, ज्या घरामध्ये वृद्ध लोकांची सेवा केली जाते, त्या घरामधली लक्ष्मी कधी जात नाही. त्या घरावर लक्ष्मी कधी नाराज होत नाही. विप्र जेवाई देई बहुदाना. आणि जे साधू संत आहेत, ब्राह्मण देवता आहेत, ज्यांनी धर्माकरता, ज्यांनी प्रचाराकरता आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांना जे अन्नदान करतात, त्यांना जे अन्नदान करतात. आणि दुसरं वस्त्रदान, लक्ष्मीदान, दान कोणत्याही पद्धतीचं दान, जी जी आपली शक्ती असेल तसं दान देता येईल. कोणतंही दान दिलं पाहिजे. दानाचं फार महत्त्व आहे बरं. वस्त्रदान केल्यानं काय होते, अन्नदान केल्यानं काय होते, सुवर्णदान केल्यानं काय होते, सगळ्यांचं वर्णन आहे. हे फेरन लावली लावणारे जे आहे ना, त्यांना एक सांगतो, तुम्हाला गोरं जर व्हायचं असेल तर फेरन लावलीपेक्षा तेवढे पैसे जमा करा आणि ते सुवर्णदान करा. सुवर्णदाने कांती निर्मळू. सुवर्णदान जर केलं तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही गोरे म्हणून जन्माला येता. कोणाला गोरं व्हायचं असेल तर वा, आणि द्यायचं असेल तर मी तयार आहे, मी घेतो दान, सुवर्णदान, मला काही हरकत नाही. मी अजून कानातले बनवून घेईन सोन्याचे, एक ताय अजून बनवून घेतो. विनोदाकरता सांगतो बरं, पण दान दिलं पाहिजे. सुवर्णदानाचंही महत्त्व आहे, वस्त्रदानाचंही महत्त्व आहे आणि अन्नदानाचं तर महत्त्व आहेच, प्रश्नच नाही. विप्र जेवाई देई बहुदाना. खूप प्रकारचे दान साधू संतांना, विप्रांना दिले पाहिजे. तुम ते अधिक गुरु जिहे मानी सकल भाय सेवही सन्मानी. आता अजून आहे का, ज्या घरामध्ये रामापेक्षा रामाच्या भक्तांना जास्त महत्त्व दिलं जाते, त्यांच्या संतांना, जिथं गुरूंना जिथं जास्त आदर दिला जातो, त्या घरामध्ये तू राहा. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे की तुम्ही देवाची पूजा करून राहिले आणि देवाची पूजा करता करता कोणीतरी संत महात्मा आला तर देवाला तसंच राहू द्या. करिता देवार्चन घरा आले साधूजन संतजन देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. ज्या घरामध्ये असं होत असेल ना रामा, त्या घरामध्ये तू राहा. अजून बरेच ठिकाणं सांगितलेली आहे. आता अजून महत्त्वाची ठिकाणं आहे का, रामा, जिथे काम, क्रोध, मद, मान, मोह, लोभ, शोभ, राग, द्रोह, कपट, दंभ, माया या गोष्टी नाही, त्यांच्या हृदयामध्ये तू राहा. काम, कोह, मद, मान, न मोहा, लोभ न क्षोभ न राग न द्रोहा, जिनके कपट
दंभ नहीं माया तिनके हृदय बसौ रघुराया. ज्यांच्या जीवनामध्ये काम नाही, आणि मी त्या दिवशी बोलून गेलो, जिथे काम आहे तिथं राम येत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये क्रोध नाही, ज्यांच्या जीवनामध्ये मद नाही, अभिमान नाही, मान नाही आणि मोह नाही, लोभ नाही, शोभ नाही, राग नाही, द्रोह नाही, कपट दंभ माया काहीच नाही, त्यांच्या हृदयामध्ये राहा. त्यांच्या हृदयामध्ये राहा. आणि अजून सर्व समोरचं सांगितलं, सबके प्रिय सबके हितकारी दुःख सुख सरीस प्रशंसागारी. सगळ्यांचे प्रिय आहेत आणि सगळ्यांचे हित करणारे असे जे असतील, ज्यांना सुखदुःखाचा विशेष फरक पडत नाही आणि कोणी प्रशंसा केली आणि कोणी निंदा केली तरी त्यांचं चित्त स्थिर राहते, अशा महात्म्याच्या हृदयामध्ये तू राहा. हे संतांची लक्षणही आहेत. हीच संतांची लक्षणं आहेत. देव कुठं राहतो? देव संतांच्या हृदयामध्ये राहतो. मग संत कोणाला म्हणायचं? ही सगळी लक्षणं आहेत. कहि सत्यप्रिय वचन विचारी जागत सोवत शरण तुम्हारी. जे नेहमी सत्याचा आग्रह करतात, सत्य बोलतात, खोटं कधी बोलत नाहीत आणि जागत सोवत शरण तुम्हारी, जागृतीमध्ये असो की झोपलेले असो, तुमच्या शरणागतीपासून कधीच दूर जात नाही, कधीच दूर जात नाही. शरण गेलं पाहिजे तर देवाला गेलं पाहिजे, कारण की तो सर्व शक्तिमान आहे. तो जागृती असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत तुझाच विचार असतो. किती गोड विचार आहे. संत कोणाला म्हणायचं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी पांडुरंग. असं ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या हृदयामध्ये तुम्ही राहा. तुम्ही छांडी गती दुसरी नाही, राम बसवतीन के मन माही. तुझ्याशिवाय ज्याचं मन दुसऱ्याचा विचार करत नाही, रामा तू त्याच्या हृदयामध्ये राहा. अजून ऐका, राम कोणाच्या हृदयामध्ये राहतो? जननी राम जननी सम जानही परनारी,
धनु पराब विषते विषभारी. जे परस्त्रीला माता समजतात, आज सगळ्यात मोठी अडचण ही आहे, व्यभिचारी वृत्ती फार वाढत चालली. विवाह संस्था कशा करता होती? आपली ही जी कामवासना आहे त्याला संस्कृतीचा आधार घेऊन एकत्रित करण्याकरता विवाह संस्था होती, पण आज तरी व्यभिचार खूप वाढत आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, जी लोक मोठी झाली ना, त्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठ भाव होता. कोणतीही लोक, मग कोणाचंही नाव घ्या तुम्ही, कोणाचंही नाव घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडून आणलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, हिला परत पाठवा, ही आमच्या आईसारखी आहे. आमची आई जर इतकी सुंदर असते, आम्ही याच्यापेक्षा जास्त सुंदर राहिलो असतो. तुकोबा शिवाजी महाराज सुंदरच होते, जिजाबाई सुंदरच होत्या, पण तिचं महत्त्व वाढवण्याकरता तिला असं वाटू नये की मी कैदी म्हणून आणलेला आहे, आणि तिला साडी चोळी देऊन परत पाठवलं. आपली काय परिस्थिती आहे आज? आज कोण्याही रस्त्यावर उभे राहा, विशेष करून आमची तरुण पिढी जी आहे ना, ते कुत्र हड्डी दिसली का कसं पाहत राहते, तसंच पाहत राहते कोणी दिसलं तर. त्यांची ती अशी विषारी नजर सुंदरतेला पाहणारी नजर वाईट नाही, सुंदरतेला पाहणारी नजर वाईट नाही, पण ती सुंदरता पाहत असताना स्वामी रामतीर्थ लाहोरमध्ये होते, आणि लाहोरमध्ये असताना एक नाचणारी नृत्यांगना बाई होती, आणि सुंदर होती दिसायला. स्वामी रामतीर्थानं तिच्याकडं पाहिलं. ती बाई म्हणते, ए महात्मा, ए सन्यासी बाबा, बोले ऐसा देखना नहीं चाहिए. बोले मैया, मैं तुम्हें नहीं देखता हूँ, मैं तुम्हें नहीं देखना. बोले फिर किसे देखते हो? बोले जिसने तुम्हें इतना सुंदर बनाया, वो बनाने वाला कितना सुंदर होगा. मैं तो उसको देख रहा हूँ कि तुम्हें जो बनाता है, तुम इतनी सुंदर दिखती हो, तो वो कितना सुंदर देख. सुंदरता पाहणं वाईट नाही आहे, पण नजर जी असते ना, ती पुजारी नजर असली पाहिजे, शिकारी नजर नसली पाहिजे. पुजारी नजर असावी, शिकारी नजर नसावी. काय म्हणतो तू? पुजारी नजर असावी, शिकारी नजर नसावी. आणि स्वामी रामतीर्थ म्हणतात की मला तुझ्यासोबत काय घेणं आहे, ना तेरे रूप से गरज है, ना मुझे तुझसे गरज है, मैं तो मेरी मुहर की कलम देखता हूँ. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही, तुझ्या रूपासोबतही घेणं देणं नाही. तुला बनवणारा जो आहे तो किती सुंदर आहे. ते कबीर महाराजांच्या जीवनामध्ये आहे ना, एक बाई नाकामध्ये नथ घालून आलेली होती, आणि नाकामध्ये नथ घालून आणून सगळ्याला दाखवत होती, माझी नथ बघा, माझी नथ बघा, माझी नथ बघा. कबीर महाराज म्हणतात, की नथ काय मिरवतो? अरे ते नथ तुला सुंदर वाटते, पण विचार कर, ते नथ घालण्याकरता ज्यानं नाक तुला दिलं तो किती चांगला असेल. परनारी तिला पाहत असताना एक तर आपल्यापेक्षा मोठी असेल तर आई म्हणून पाहावं, आपल्यापेक्षा लहान असेल आपली बहीण म्हणून पाहावं, एकदम लहान असेल मुलगी म्हणून पाहावं. ही दृष्टी जर तुमची असेल तर दोष नाही, पण बाकी जर तुम्ही चुकीच्या दृष्टीनं पाहत असाल, देव तुमच्या जवळ येत नाही. घरामध्ये किती देवाचे फोटो लावा, आणि परस्त्रीला जर चुकीच्या नजरेनं पाहत असाल, राम तुमच्या घरात येणार नाही. आणि परस्त्री करताही तसंच आहे, परपुरुषाला जर ती चुकीच्या नजरेनं पाहत असेल, देव येणार नाही. नंतर सांगितलं की हे रामा, जे हर्षही पर संपत्ती देखी, दुखित होई पर विपत्ती विशेषी, जिनके राम तुम प्राण पियारे, तिनके मन शुभ सदन तुम्हारे. आणि ज्यांना हे रामा तू प्राणापेक्षाही प्रिय असतो ना, त्यांच्या हृदयामध्ये तू राहा. देव कोण आहे? संत कोण आहेत? संत तेच आहेत की ज्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. म्हणून तर
वैष्णवाची व्याख्या केली, वैष्णव तोच आहे ज्याचं पूर्ण प्रेम देवावर असतं. पूर्ण प्रेम. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आणि त्यांच्या हृदयामध्ये तू राहा, अशी राहण्याची खूप सुंदर ठिकाणं सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हणतात महाराज असं ठिकाण जे आहे ना, असं ठिकाण म्हणजे चित्रकूट आहे. आपलं हृदयही चित्रकूट बनवा. आपलं हृदयही चित्रकूट जर बनले तर नक्की राम आएंगे आएंगे राम आएंगे. आणि तिथंच ते राहणार, दुसरीकडं राहणार नाही. आणि रघुनंदन भगवान रघुनाथ त्या चित्रकूटामध्ये राहू लागले. आणि चित्रकूटामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. चित्रकूटामध्ये सगळे भिल्ल आदिवासी सगळे येतात आणि रामापाशी जातात. इकडे भरत महाराज अयोध्येमध्ये आले. काल मी तुम्हाला सांगितलं, दशरथ महाराजांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर भरत महाराज भेटण्याकरता चित्रकूटामध्ये येऊन राहिले. तमसा नदीच्या काठावर गुह महाराजांनी परीक्षा घेतली आणि तिथे परीक्षा झाल्यानंतर समोर गेले. अलाहाबाद क्षेत्रामध्ये भरद्वाज महाराजांच्या आश्रमामध्ये भरत महाराज राहून राहिले. तिथेही परीक्षा झाली, पण कोणत्याही सिद्धीचा त्यांनी स्वीकार केला नाही. आणि अलाहाबाद क्षेत्रामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा नदीला प्रणाम करून मागणी केली, धर्मन अर्थन धर्मन कामरुची गतीन चावो निर्वाण जन्म जन्म रती राम पद यह वरदारुणा. मला काही नको, मला धर्म नको, काम नको, मोक्ष नको, मला फक्त एकच पाहिजे, जन्म जन्म रती राम पद यह वरदारुणा. भक्त मुक्ती मागत नाही. भक्त कधी कोणतीच गोष्ट, सत्ता संपत्ती भक्त काहीच मागत नाही. भक्त एकच मागतो, काय? तुझ्याविषयीचं आमचं प्रेम कमी होऊ देऊ नको, तुझी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळू दे, म्हणून आम्हाला मुक्ती नको. न लगे मुक्ती, धन संपदा काहीच नको, संत संग देई सदा. आम्हाला तर जन्म आवडतो. म्हणी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. कशा करता? तुझ्या नावाचा आनंद घेण्याकरता. तुकाराम महाराज तर प्रतिज्ञा करतात की बाबा मी तर जन्म घेणार, घेईन मी जन्म यादसाठी देवा. 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 तुझे चरणा सेवा तुझे चरण सेवा सारावया. तुझी चरण सेवा सारावया. हरि नाम कीर्तन सदा देव. हरि नाम कीर्तन सदा देव. हरि नाम कीर्तन सदाचे पूजना. हरि नाम कीर्तन सदाचे पूजना. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आम्ही जन्म घेऊ कशा करता? तुझी सेवा करण्याकरता. दुसरं काही नाही पाहिजे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे, पण कशा करता? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि म्हणून चित्रकूटामध्ये भगवान राहत आहेत. सगळे लोक तिथे येऊन राहिले. आणि इकडं भरत महाराज
गंगेच्या काठावर आले आणि गंगेच्या काठावर गंगा मातेला मागणी करतात। धर्म न अर्थ न काम न रुची, गती न चाहो निर्वाण, जन्म जन्म रती रामपद, ये देहू मोही आन। मला हेच पाहिजे, मला दुसरं काही नाही पाहिजे। आणि समोर येतात, माहीत पडते चित्रकूटमध्ये आहे। आणि चित्रकूटामध्ये असताना चित्रकूटाच्या खाली आलेले आहे। गुह महाराज आले आणि बातमी दिली। लक्ष्मण महाराजांचा गैरसमज झाला आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्राला म्हणतात, दादा बघ, त्या भरतानं वनवासामध्ये आपल्याला पाठवलं, त्याला आता तिथचं राज्य मिळालं, पण तरीही आपल्यावर आक्रमण करण्याकरता आला, त्याला अभिमान आला। राम म्हणतात, अरे लक्ष्मणा, भरताला कधी अभिमान येऊ शकत नाही। अभिमान हा ज्ञानाला येऊ शकतो, अभिमान हा सत्तावानाला येऊ शकतो, अभिमान हा संपत्तीचा येऊ शकतो, भक्ताला कधीच अभिमान नसतो, त्याला अभिमान येऊ शकत नाही। आणि आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं भरत महाराजांचं श्रेष्ठत्व सांगितलं। लक्ष्मण महाराज त्यांना वाटलं की माझ्याकडून असं का घडलं। कधी कधी असं होते, जवळच्या व्यक्तीकडूनच गैरसमज होतात, पण मोरारी बापूंनी फार गोड भाव सांगितला होता। असं समजा म्हणे की जवळचे लोक जर तुम्हाला त्रास देत असतील, जवळचे लोक जर तुमच्यावर शंका घेत असतील, तर समजा चित्रकूट जवळ आहे, राम आता लगेच भेटणार आहे। आणि भरत महाराज विचार करू लागले की आता कसं जायचं, कसं जायचं। आणि भरताने विचार केला की या भूमीमध्ये माझे राम पैदल चालले आणि त्या रामाच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावी। आणि म्हणून भरत महाराज साष्टांग दंडवत घालत घालत चालले, लोटांगण घालत घालत चालले। हीच पद्धत आहे, हीच वारकरी संप्रदायाची पद्धत आहे। घालू लोटांगण महाद्वारी, तिथे संत महात्म्यांची चरणरज आहे, तिथे देवाचे पाय पडलेले आहेत। आणि म्हणून लोटांगण घालत घालत जात आहे आणि वर चित्रकूट पर्वतावर पोहोचल्याबरोबर प्रभू रामचंद्राची दृष्टी पडली आणि रामचंद्राची दृष्टी पडल्याबरोबर भरताकडं पाहिलं आणि प्रभू रामचंद्र जोरानं निघाले। 4 वस्तू पडल्या, धनुष्य पडलं, उत्तरीय पडलं, शरीरावर जे काही होतं ते पडलं आणि भरत महाराजांकडे जोराने गेले धावत। आणि भरत महाराज पाहतात, माझा राम वलकल घातलेली आहे। बलकल बसन जटिल तनुश्यामा, जनमुनी वेश कीन रतिकामा, कर कमल ही धनुसायक फेरत, जिनकी जरनी हरत हसी हेरत। अरे माझा दादा हा अयोध्येचा राजा आहे आणि त्याला आज हे मुनी वेशामध्ये राहावं लागून राहिलं। भरत महाराज मान खाली करतात आणि मान खाली केल्याबरोबर प्रभू रामचंद्र भरत महाराजांना उठवतात। अरे भरता, तू खाली का पडला? म्हणे दादा, तुझ्या नजरेला नजर कशी द्यावी कळत नाही। म्हणे माझ्या आईनं तुला 14 वर्षाचा वनवास मागितला। अरे दादा, तुझ्या नजरेला नजर कशी देऊ? मला तर वाटते माझा जन्मच व्हायला नको होता। माझा जन्म जर झाला नसता तर तुला वनवासाला जावं लागलं नसतं, कारण की मीच जर नसतो ना तर माझ्या आईनं कशाला हे राज्य मागितलं असतं, वनवास मागितलं असतं। प्रभू रामचंद्र म्हणतात, भरता, अरे तुझ्यामुळे वनवास आहे असं तू का समजतो? ही लीला आहे आणि आईनं बरं केलं ना। वनवास वन किती मोठा आहे, त्या वनाचं राज्य मला, आता मी इथचा राजा आहे। म्हणे दादा नाही, चला परत चला। प्रभू रामचंद्राने त्याला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर सगळेजण तिथं थांबून राहिले। राम म्हणतात, भरता तू एकटा आला का? म्हणे नाही दादा, सगळेजण आले, पूर्ण अयोध्या आली। कारण की अयोध्या म्हणते जहा राम तहा अवध, रामाला सोडून अयोध्या राहू शकत नाही, म्हणून पूर्ण अयोध्या खाली आलेली आहे। आणि लक्ष्मण महाराजांना पाठवतात, जा सगळ्यांना घेऊन ये वर। वशिष्ठ महाराज आहे
गुह महाराज आहे आणि रामायणामध्ये असं वर्णन आहे, वशिष्ठ महाराजांनी तिथेच गुह महाराजांना आलिंगन दिलं. गुह भिल्ल होता, वशिष्ठ ब्राह्मण होते, पण आलिंगन दिलं. हेच रामराज्य आहे. मला कधी कधी नवल वाटते की कसं काय तुम्ही वैदिक परंपरेवर, वैदिक संस्कृतीवर, सनातन परंपरेवर टीका करता की जातीभेद आहे म्हणून. अरे हे ग्रंथ तर वाचा, हे ग्रंथ तर वाचा. रामराज्याचं वर्णन आलेलं आहे की राम राजा व्हायच्या पहिले तिथे 4 वेगवेगळे घाट होते शरीरावर स्नान करण्याकरता. राजदरबारातल्या राजघराण्यातल्या लोकांकरता एक घाट होता, एक घाट कपडे धुण्याकरता होता, एक घाट जनावरांकरता होता आणि एक घाट अंतविधी करण्याकरता होता आणि एक घाट बाकीच्या लोकांना पाणी पिण्याकरता होता. पण राम जसा राजा झाला, रामानं सांगितलं बाकी लोक आणि राजघराण्यातले लोक काही वेगळे नाहीत, सगळे एकाच तीरावर पाणी पिले पाहिजे. खरी लोकशाही आहे तिथं. आज नावाला लोकशाही आहे. आम्ही ज्यांना निवडून देतो, आम्ही ज्यांना मंत्री बनवतो, खासदार आमदार बनवतो, ते तर मालक झाले आपले. राम किती काळजी घ्यायची प्रजेची, किती काळजी घ्यायची राम. काही लोक आजही रामाच्या चरित्रावर काही शंका घेतात की रामानं सीता मातेला सोडून दिलं. काय चूक होती सीतेची? सीतेची चूक नव्हती. राम म्हणतो, रामाचं कर्तव्य होतं. राम म्हणाले मी राजा आहे आणि मी राजा असताना जर माझ्याच पत्नीवर कोणी शंका घेतली आणि तिने शंका घेतल्यानंतर मी जर काहीच कारवाई केली नाही तर माझा राजेपणाला अर्थ उरणार नाही. सीतेवर शंका नव्हती रामाला, सीतेवर शंका नव्हती, पण राजा बनून मला काहीतरी केलं पाहिजे, माझं ते कर्तव्य आहे. ही परंपरा आहे आणि या परंपरेनं जर राजे वागत असतील ना, त्यांना रामाचा आशीर्वाद मिळतो. वागले काही राजे या परंपरेनं. या परंपरेनं लाल बहादूर शास्त्री वागले होते. स्वतःची पत्नी दवाखान्यात भरती होती, पण स्वतःच्या पत्नीच्या दवाखान्याचा खर्च जो आहे ना, लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान कार्यालयातून घेऊ दिला नाही. म्हणजे मी सेवक आहे पंतप्रधान आणि ते पैसे हे जनतेचे पैसे आहे, जनतेचे पैसे वाया नाही गेले पाहिजे. आजच्या राजांनी शिकावं. मी तर म्हणतो विधानसभे आणि लोकसभेमध्ये रामकथा भागवत प्रवचन झाले पाहिजेत. यांना समजलं पाहिजे. नुसते भांडणच करतात, दुसरं काहीच करत नाहीत तिथं. त्यांनी समजलं पाहिजे आपल्याला काही हे नाही, कोणाच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही, पण असे लोक यावे ना. आज आनंद वाटतो की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान पूर्ण त्यांचा आलेला पगार जो आहे ना, तो त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता देऊन देतात. स्वतः 1 रुपया घेत नाहीत. हेच संस्कार आहे, हेच रामराज्य आहे. दुसरं कोणतं रामराज्य आहे? हेच रामराज्य आहे. स्वतःच्या कुटुंब जे आहे ना, ते कुटुंब नंतर आणि देश पहिले. रामानं जो सीतेच्या संबंधातला निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय याच करता घेतलेला आहे की मी राजा आहे, राजा म्हणून माझी जबाबदारी वेगळी आहे. आजकालचे राजे तर त्याच्या कुटुंबातच वाटतात सगळं, लोकांना काहीच देत नाहीत. सगळं पहिले कुटुंबात. घराणेशाहीची परंपरा भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये त्याही काळात नव्हती. आणि जी परंपरा होती ना, घराण्यातले लोक ही जनतेची सेवा करण्याकरता राज करत होते. रामराज्य आजही, रामराज्य कोणाला नको आहे? कोणाला नको आहे? बरेच लोक विचार करतात की रामराज्य म्हणजे हिंदुत्व वगैरे. अरे हिंदुत्व हा भाग नंतरचा विषय आहे. सगळ्यांकरता चांगली व्यवस्था करणं हा विचार जी संस्कृती देते त्याला हिंदुत्ववादी संस्कृती म्हणतात. सर्वे भवन्तु सुखिया म्हणणारी हिंदुत्ववादी संस्कृती आहे. काही हिंदू धर्माचं चांगलं व्हावं असं म्हटलं त्यांनी? सर्वे भवन्तु सुखिया, सर्वे संतु निरामया.
हे शिकवणारी वैदिक परंपरा आहे, हे शिकवणारा सनातन धर्म आहे. आणि काही काही मूर्ख लोक याच सनातन धर्माला म्हणतात की ही लागलेली कीड आहे. हे लेखाची किडे आहेत, हेच किडे आहेत. सनातनला कीड म्हणणार हेच किडे आहेत. रामराज्य दिव्य आहे आणि इथूनच रामराज्याची सुरुवात आहे. वशिष्ठ महाराजांनी गुह महाराजांना आलिंगन दिलं. सगळेजण बसलेले आहे आणि राम सगळ्यात पहिले कैकेयी मातेला भेटतात. कैकेयी बिचारी खाली म्हणून तोंड घालून उभी आहे. राम म्हणतात, आई काय झालं? म्हणे, रामा क्षमा कर, मला माझ्याकडून चूक घडली. अरे माझ्या चुकीमुळं किती मोठा अनर्थ झाला. माझ्या चुकीमुळं मी विधवा झाली. माझ्या चुकीमुळं माझा मुलगा मला आई म्हणायला तयार नाही. एकूण माझा मुलगा आहे, आई म्हणत नाही मला. त्यानं सांगितलं, माझ्या रामाला तू वनवासाला पाठवलं ना. प्रल्हादे पिता विभीषणे बंधू राज्यमाता भरते निंदू केली. भरतानं संबंध तोडून टाकला की माझ्या दादाला माझ्या रामाला तू वनामध्ये पाठवलं. तुझ्यामुळं हा आनंद दूर झाला. मी आजच्या नंतर तुला आई म्हणणार नाही. प्रभू रामचंद्र भरतालाही समजावून सांगतात, भरता अरे त्यांना दोष देऊ नको. आणि रामायण एक फार सुंदर सूत्र सांगते की आपल्याला जेही दुःख भोगावं लागते ना, ते आपल्या कर्मामुळं भोगावं लागते. आपल्या कर्मामुळं भोगावं लागते. परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर. याच्यामध्ये असंही वर्णन आहे, कर्मे राम वनवासा गेला. राम कैकेयीला दोष देत नाहीत, राम दशरथाला दोष देत नाहीत, राम भरताला दोष देत नाहीत. राम म्हणतात माझ्या कर्मामुळंच असं झालं असेल. केले कर्म झाले तेथे भोगा. केले कर्म झाले तेथे भोगा. केले कर्म झाले तेथे भोगा. केले कर्म झाले केले कर्म झाले तेचे भोगाले. राम म्हणतात भरता कैकेयीला दोष देऊ नको. आणि शेवटी राम म्हणतात अयोध्येमध्ये सगळं कसं आहे, दशरथ महाराज कसे आहे. आणि दशरथ कसे आहे म्हटल्याबरोबर रामाचं पहिले लक्ष नव्हतं आणि रामाचं लक्ष गेलं. तीनही माता ज्या होत्या त्या पांढऱ्या साड्या घातलेल्या होत्या आणि डोक्यावर सौभाग्याचं लेणं नव्हतं, गळ्यामध्ये अलंकार नव्हते. आणि वशिष्ठ महाराज म्हणतात रामा दशरथ महाराज वैकुंठाला गेले. राम म्हणू लागला महाराज कसं काय? म्हणे तुझा वियोग त्यांना सहन झाला नाही. तुझं नाम घेता घेता ते त्यांचं आयुष्य जे होतं ते केवळ तुझ्यासाठी होतं आणि तुझं नाव घेता घेता ते गेले. आता तुझी जबाबदारी आहे. अयोध्या अनाथ आहे. भरताला सांगितलं तर भरत म्हणतो मी सत्तेवर बसणार नाही. जोपर्यंत माझा दादा येत नाही तोपर्यंत मी अयोध्येत थांबणार नाही. आणि रामा तुमची रघुकुलाची रीत आहे, तुम्ही प्रजेची काळजी घेणारे राजे आहात.
तुझे बाबा फार काळजी, अरे स्वर्गामध्ये जाऊन देवता लोक त्यांना मान देत होते आणि अशा राज्याचे तुम्ही उत्तराधिकारी आहात, तुमची जबाबदारी आहे. कोणी कोणासोबत बोलत नाही. अयोध्येतले लोक तिथं थांबलेले आहेत आणि सगळे भिल्ल आदिवासी लोक जे आहे ना, अयोध्येतल्या लोकांची व्यवस्था करतात, खाण्यापिण्याची सुंदर व्यवस्था करतात. रामायणामध्ये वर्णन आहे की अयोध्येतल्या लोकांची जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेविषयी अयोध्येतले लोक विचार करू लागले की ही बिचारे भिल्ल आदिवासी लोक आमची इतकी चांगली व्यवस्था कशी काय केली. व्यक्ती धनानं, संपत्तीनं, सत्तेनं कमजोर असला तर चालते, पण त्याचं मन उदार असलं पाहिजे. त्याचं मन उदार असलं पाहिजे. आणि आमचे तर अनुभव आहेत की गरीब लोक जितके मनापासून करतात ना तितकं श्रीमंत करत नाही. सगळे नाही बरं, अपवाद, नाही तर म्हणसाल महाराजांनी काय सांगितलं. फार त्यांना वेळच कुठे आहे, वेळच कुठे आहे त्यांना. ते पैसे कमावण्यामध्ये इतके गुंग आहे की कुठे दान करावं तर ते पैसे देऊन देतात, पण त्या आनंद घेत नाहीत, आनंद घेत नाहीत. आणि गरिबाची झोपडी लहान असते पण जागा खूप मोठी असते. गरिबाची झोपडी लहान असते पण जागा खूप मोठी असते. म्हणून तर तो कृष्ण परमात्मा जो होता ना, तो कृष्ण परमात्मा दुर्योधनाच्या आणि धृतराष्ट्राच्या घरचं जेवण जेवला नाही. तो जेवण कुठचं जेवला? विदुर काकाच्या घरच्या झोपडीतलं जाऊन जेवला. कारण प्रेम जास्त होतं. वस्तू महत्वाची नाही आहे, वस्तू नाही महत्वाची, त्याचा भाव महत्वाचा आहे. आणि सगळ्या भिल्लांनी व्यवस्था केली. राम महाराज वसिष्ठजी यांचा संवाद चालू आहे आणि भरत महाराजांना बसवलं. भरता, अरे राज्याला, राजाची गरज आहे, तू राज्य केलं पाहिजे. भरत म्हणतात, दादा मी सत्तेचा माणूस नाही आहे, मला नको सत्ता. तू जोपर्यंत चलत नाही तोपर्यंत नाही. शेवटी राम समजावून सांगतात आणि रामानं समजावून सांगितल्यानंतर अजून वेळ जातो. आणि त्याच दिवशी तिथे जनक महाराज सुनयना मातेला घेऊन येतात. सुनयना, कौसल्या, सुमित्रा यांचाही संवाद होते. आणि कौसल्या मातेला सीता माता म्हणते, आई माझ्या आई आलेल्या आहेत, त्यांच्याकडे मी जाऊन येऊ. मर्यादा रामायणामध्ये जागोजागी मर्यादा भरलेली आहे. आणि त्यांच्याकडे जाते आणि पुन्हा सगळेजण म्हणतात की आता काहीतरी केलं पाहिजे. कारण असंच जर आपण इथं बसून राहिलो तर तिकडं अयोध्या जी आहे, अयोध्या अनाथ होऊन राहिली, आपल्याला काहीतरी करावं लागेल. पुन्हा सगळेजण बसले आणि वशिष्ठ महाराज म्हणतात, भरता तुला ऐकावं लागेल, तुला ऐकावं लागेल. म्हणजे काय? राज्य करावं लागेल. आणि राम म्हणतात, भरत मी तुला शब्द देतो, अरे आपल्या वडिलाचे शब्द खरे करणं आपलं काम आहे. 14 वर्षापर्यंत मी वनवासामध्ये राहील आणि 14 वर्ष झाल्याबरोबर मी परत येईल आणि तेव्हा तुला जे तुझ्या मनानुसार आपण करू, पण तोपर्यंत अयोध्येचं राज्य तुला सांभाळावं लागेल. भरत म्हणतात, दादा आता मी तुमच्या समोर जात नाही, पण मला तुम्ही वचन द्या की 14 वर्ष झाल्यानंतर एकही दिवस जर जास्त झाला ना, 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही आले नाही तर मी चिता पेटवीन आणि त्या चितेमध्ये स्वतःचं शरीर टाकून देईल. रामाने शब्द दिला आणि मग सगळेजण तयार झाले. भरताने येता येताच राज्याभिषेकाचं सामान आणलं होतं, ते त्या विहिरीत टाकून दिलं. त्याला भरतकूप असं म्हणतात. आणि नंतर भरत आणि हे सगळे जायला निघाले. पण भरत महाराज प्रभू रामचंद्राला म्हणतात, दादा मी राज्य तर करील
पण राज्य करण्याकरता तुझा आधार असणं गरजेचं आहे. तुझी काहीतरी तू आमच्या सोबत आहे असं आम्हाला वाटलं पाहिजे. म्हणून माझी एक मागणी आहे. म्हणे भरता मागणं म्हणे दादा तुझ्या पादुका मला दे. कारण की ज्या पादुका भरत महाराजांनी राज्याभिषेका करता आणल्या होत्या त्याच पादुका भरत महाराज मागतात. मला या पादुका दे. मी गादीवर बसणार नाही, या पादुकेला गादीवर बसवेल आणि या पादुकेच्या आज्ञेनं, या पादुकेच्या आशीर्वादानं मी राज्यकारभार करेल. भगवान तयार होतात आणि प्रभू रामचंद्रांनी ती पादुका भरत महाराजांना दिली. प्रभू करी कृपा पावरी देने सादर भरत शीस धरिलेने चरण पीठ करुणा निधान के जनुजुग जामिक प्रजा पान के संपुट भरत स्नेह रतन के आकर जुग जनु जीव जतन के. आणि त्या पादुका घेऊन भरत महाराज जाण्याकरता निघतात. अयोध्येमध्ये सगळेजण आलेले आहे आणि अयोध्येमध्ये आलेले असताना भरत महाराज कौसल्या मातेपाशी जातात आणि कौसल्या मातेला म्हणतात, आई माझा भाऊ वनवासात आहे, राम वनवासात आहे आणि अयोध्येमध्ये माझं मन लागत नाही, मी अयोध्येमध्ये थांबणार नाही. भरता का? म्हणे आई हे अयोध्येतलं वैभव, हे अयोध्येतलं साम्राज्य हे मला असं टोचत राहते, सतत मला जाणीव करून देत राहते की हे तुझ्यामुळं घडलं, हे तुझ्यामुळं घडलं. आई मी इथं राहत नाही आता. म्हणे अरे भरता रामही तिकडे गेला, तू समजदार, तूही असा करशील तर मग कसं होईल अयोध्येचं. म्हणे आई मी दादाला शब्द दिलेला आहे 14 वर्ष अयोध्येला सांभाळेल, पण अयोध्येत राहून नाही, मी नंदीग्राममध्ये राहील. आणि नंदीग्राममध्ये एक झोपडी बांधली आणि त्या दर्भावर भरत महाराज झोपतात. तिथेच त्यांनी निर्णय घेतला की माझ्या दादाच्या अंगावर राजवस्त्र नाही ना, मीही राजवस्त्र घालणार नाही. वल्कल घातले, वल्कल घातले, वडाचा चीक घेतला, डोक्यावर जटा तयार केल्या आणि भूमीमध्ये शयन करू लागले. रामाला वनवास होता, पण रामापेक्षाही श्रेष्ठ नियम जर कोणाचा असेल तर भरत महाराजांचा असेल. राज्य दरबारामध्ये राहूनही भरत महाराज वनवासासारखं जीवन जगू राहिले. लक्ष्मण वनामध्ये आहे, भरत नंदीग्राममध्ये आहे आणि अयोध्येच्या राजप्रसादामध्ये शत्रुघ्न महाराज जे होते ना, ते शत्रुघ्न महाराज उभे आहे. कौसल्या माता पाहते आणि कौसल्या माता शत्रुघ्नाला आवाज देते, ए शत्रुघ्ना का उभा आहे? शत्रुघ्नाच्या डोळ्यात पाणी आहे, डोळ्यातून पाणी पडून राहिलं आणि शत्रुघ्न बोलत नाहीत रामायणामध्ये, पण आता शत्रुघ्नाच्या वाक्य फार गोड आहेत. शत्रुघ्न म्हणतात, आई सगळ्यात जास्त कमनसिबी मी आहे, मी कमनसिबी आहे. म्हणे का रे? म्हणे लक्ष्मण दादाला रामाची सोबत आहे, ते वनामध्ये आहेत, सोबत राहून राहिले. मला भरताची सेवा करायला मिळेल अशी माझी अपेक्षा होती, पण भरत दादाही नंदीग्राममध्ये गेले आणि आता मी इथे एकटा आहे. आई मी काय करू सांग, माझी काय चूक होती? कौसल्या माता शत्रुघ्नाला समजावून सांगते आणि गोस्वामी तुलसीदास महाराज भरत महाराजांच्या या दिव्य चरित्राला विराम देत असताना म्हणतात की हे भरताचं जे चरित्र आहे, हे भरताचं चरित्र जे ऐकतील ना त्यांच्या जीवनामध्ये रामाविषयीचं प्रेम वाढायला सुरुवात होईल. कारण भरत चरित्र सामान्य नाही. सिय राम प्रेम पीयूष पूर्ण होत जन्म न भरत को मुनि मन अगम जम निगम समदम विषय व्रत आचरत को दुखदाह दारिद्र्य दंभ दूषण
सुजस मिस अपहरत को कलिकाल तुलसी से सट नहीं हटे राम सन्मुख करत सो भरत चरित करी नेम तुलसी जो सादर सुनही सिय राम पद प्रेमो अवशी होयो भवरस विरती. आणि गोस्वामी तुलसीदास महाराजांनी भरत महाराजांचं चरित्र सांगून अयोध्याकांडला विराम दिला. आणि हे विराम देत असताना शब्द कोणते वापरले? जो सादर सुनही. भरताचं चरित्र जे ऐकतील त्याच्या अंतकरणामध्ये रामाविषयीचं प्रेम वाढायला सुरुवात होईल. भरताचं चरित्र सांगता येणं अवघड आहे, ऐकावं लागतं. रामायणाचे अभ्यासक तर असं म्हणतात की स्वतः रामाला जरी सांगितलं की रामा तू आम्हाला भरताचं चरित्र सांग, तरी भरताचं चरित्र सांगणं अवघड आहे. काही शब्द वापरले तर चुकीचे ठरणार नाहीत. भरताचं चरित्र जर लिहायचं असेल ना तर ते लिहिण्याकरता ते शाईनं लिहिता येत नाही, ते अश्रूनच लिहावं लागते. आणि ते अश्रूसुद्धा रामभक्तीचे अश्रू लागतात. त्याच्याशिवाय भरताचं चरित्र सांगता येत नाही. आणि म्हणून सांगण्याची कोणाची पात्रता नाही, पण जे ऐकत असतील त्यांच्या हृदयामध्ये रामाची भक्ती वाढायला सुरुवात होईल. हाच आशीर्वाद अयोध्याकांडच्या समारोपाला गोस्वामी तुलसीदास महाराज देतात. आणि समोर आहे अरण्यकांड, भगवंताच्या अन्य लीला आणि सीतामातेचं अपहरण, शबरी मातेची भेट, हे सगळे सुंदर प्रसंग, त्याचंही चिंतन आपल्याला करायचं आहे. पण आपली वेळ संपली. दुपारी ठीक 3 ते 5 या वेळेमध्ये याचं चिंतन होईल. आणि शबरी मातेच्या चरित्रापर्यंत जाऊन आपण आजच्या कथेला जवळपास विराम देऊ. पुनश्च एकदा आजच्या कथेला विराम द्यायचा आहे. आज एकादशी आहे. थोडंसं भगवंताचं चिंतन करू आणि आजच्या कथेला विराम. दुपारी ठीक 3 वाजता कथेला प्रारंभ होईल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल